72 चलो चलो हेलो एवरीवन, हेलो 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 एवरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं या ठिकाणी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, यानी की परिवर्तन लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये. चला ठीक आहे, 80 विद्यार्थी या ठिकाणी आज स्टार्टिंग पासून लाईव्ह आहेत. बघूता या ठिकाणी जो निबंधाचा जो पार्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी आज स्टार्ट करायचा आहे आणि फिक्स हा निबंध येणार आहे, म्हणजे येणार आहे, बरोबर आहे. 5-6 टाईपचे निबंध आहे, सगळ्या टाईपचे निबंध आपल्याला करायचे नाहीत. माझा जो व्हॉइस आहे तो क्लिअरली येत आहे का आणि ही जी बोर्डावरची जी स्क्रीन आहे ती सर्वांना विजिबल आहे का, एकदा मला चॅट बॉक्स मध्ये कळवा, जेणेकरून या ठिकाणी मला लगेच स्टार्ट करता येईल. याला 5-6 टाईपचे निबंध आहे, सगळ्या टाईपचे निबंध आपल्याला करायचे नाहीत. 155 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह आहेत. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही लाईव्ह बघत असाल तर त्या ठिकाणी 720च्या क्वालिटीमध्ये तुम्हाला लाईव्ह बघायचं आहे. ओके, आणि 720च्या क्वालिटीमध्ये जास्त नेट जाणार नाही, अजिबात टेन्शन घेऊ नका. ओके, पेपरसाठीच आपल्याला या ठिकाणी जो 1.5 GB डाटा आहे तो यूज करायचा आहे, त्याच्यामुळे जास्त अजिबात टेन्शन घेऊ नका. 720च्या क्वालिटीमध्ये बघा, एकदम 100% तुम्हाला या ठिकाणी चांगलं दिसेल आणि त्याच्यानंतर जी क्वालिटी आहे तुम्हाला उत्तम दिसेल आणि डेटा पण जास्त लागणार नाही. ओके, 193 विद्यार्थी लाईव्ह आहेत. एकदा लाईक होऊन जाऊ द्या. लवकरच या ठिकाणी विदिन 5 सेकंदामध्ये मी सुरुवात करणार आहे, विदाउट वेस्टिंग एनी टाइम. ओके, लेट स्टार्ट. 225 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह आहेत. काल आपण रेकॉर्ड ब्रेक केलता, जवळपास 909 विद्यार्थी लाईव्ह होते. आज बघूया किती विद्यार्थी लाईव्ह आहेत. ओके, चला ठीक आहे. काही कमेंट घेऊ द्या, विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे. सर मुलाखतचं सांगा प्लीज एकदा. ओके सर, एक वेळा हॅपी बर्थडे लॅक्टो म्हणा ना. अबे चला ठीक आहे. ओके, हॅपी बर्थडे लॅक्टो सांगा लवकर, वायफाय आहे. ओके, चला 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 ठीक आहे. 258 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह झालेले आहेत. हॅलो सर, यू डोंट टेक माय डाऊट इन लास्ट व्हिडिओ. ओके प्रकाश, टेल मी युअर डाऊट. व्हॉट इज युअर डाऊट? सर काही टिप्स सांगा ना. या सगळ्या गोष्टी सांगणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जो बी या ठिकाणी डाऊट आहे, जी बी मनामध्ये तुमच्या शंका आहे, ती शंका तुम्ही या ठिकाणी यस तुम्ही चॅट बॉक्समध्ये मांडू शकता आणि सर्वांचे या ठिकाणी मी मेसेज वगैरे वाचणार आहे. ओके सर तुम्ही कुठले? ओके चला ठीक आहे. आम्ही पालम डिस्ट्रिक्ट परभणी, नांदेडच्या जवळ आहे पालम डिस्ट्रिक्ट परभणी. चला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. असं होऊ नये की फक्त टाइमपास व्हायलाय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या ठिकाणी याचे जे मार्क आहेत हे मार्क विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगालो, मराठी विषयाचे जे मार्क आहेत हे मार्क विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे मार्क आहेत. जर समजा तुम्हाला मराठीमध्ये 90च्या वर मार्क पडले, 90+ जर मार्क मराठीमध्ये पडले, तर मी सांगतो तुमचं यस 12th पर्सेंटेज जे आहे यस खूप बेस्ट येणार आहे. पण मराठीमध्ये जर समजा तुम्हाला 70 मार्क विद्यार्थी मित्रांनो पडले, तर तुमचं पर्सेंटेज या ठिकाणी 3 मार्कानं घसरणार आहे. बघा, मराठीमध्ये कमी स्कोर आला तर 3% खाली येणार आहेत. इथं लक्षामध्ये इथल्या इथं फक्त 20 मार्काचा फरक, 6-3-18 इथं लक्षामध्ये. त्याच्यामुळं मराठीमध्ये 90+ मार्क पडतात 100%. फक्त लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवा. आणि आज काय सांगतो या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण यस वेटेज बद्दल डिस्कस केलं. मराठीमध्ये या ठिकाणी 80 मार्काचा पेपर आहे, तर या 80 पैकी कोणत्या पार्टला किती वेटेज आहे काल आपण डिस्कस केलं. ओके, तर यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, विभाग 5वा यस विभाग 5वा सेक्शन नंबर 5 इंग्लिश मध्ये आता या ठिकाणी सांगतोय, मराठीमध्ये मी सांगतो. ओके, सेक्शन 5 असं बोर्ड एक्झाम मध्ये लिहायचं नाही, सरळ सरळ या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगालो, विभाग 5वं या ठिकाणी असं लिहायचं. इथे लक्षामध्ये विभाग 5वा. हा, याला तुम्ही 5 असं लिहिलं तरी बी चालेल किंवा विभाग 5 असं लिहिलं तरी बी चालेल. इथे लक्षामध्ये. ओके, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तुम्ही इंग्लिश जरी समजा काही आकडे लिहिले तरी पण तेवढा फरक पडत नाही, मार्क तुमचे कटणार नाही. त्याबद्दल अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, व्याकरणाचा पाठ 10 मार्काचा आहे आणि
आणि त्याच्यानंतर लेखन म्हणजे निबंध लेखन या ठिकाणी हा जो पार्ट आहे तो किती मार्काचा आहे 10 मार्काचा आहे। तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण निबंध कोणता येणार आहे याच्याबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत। ओके, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो आता निबंधाचे प्रकार किती आहेत। ओके, बघा निबंधाचे प्रकार किती आहेत इथं त्यांनी दिलेले आहेत। ओके, कोणकोणते आहेत? वर्णनात्मक निबंध आहे, व्यक्ती चित्रणात्मक निबंध आहे, आत्मव्रतात्मक निबंध आहे, कल्पना प्रधान निबंध आहे आणि त्याच्यानंतर वैचारिक निबंध आहेत। असे निबंधाचे 5 प्रकार पडतात, बरोबर आहे। पण हे 5 प्रकार तुम्हाला प्रिपेअर करायचं का नाही, येते लक्षामध्ये या 5 पैकी विद्यार्थी मित्रांनो यस हां प्रत्येक प्रकारामध्ये एक निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे। जसं मी 2022 चा पेपर सांगितला। ओके, बघा 2022 च्या बोर्डच्या क्वेश्चन पेपर मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणता निबंध आलता तुम्हाला माहित आहे। काल मी या ठिकाणी कव्हर अप पण केलेला आहे, तरी पण एकदा सांगतो। बघा 2022 चा जो क्वेश्चन पेपर आहे याच्यामध्ये देखील 5 निबंध विचारले तर बरोबर आहे। आणि या 5 पैकी तुम्हाला 5 सॉल्व करायचे का नाही, 5 पैकी 1 सॉल्व करायचा आहे। म्हणजे किती सारे निबंध आहेत त्याच्यापैकी तुम्हाला 1 निवडायचा आहे फक्त, येते लक्षामध्ये। ओके, तर बघा मी पाहिलेला अविस्मरणीय सामना, पहिला निबंध कोणता आहे? मी पाहिलेला अविस्मरणीय सामना। ओके, त्याच्यानंतर माझे आवडते शिक्षक, मी शाळेची घंटा बोलतोय, सूर्य नाही उगवला तर आणि आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान। या 5 निबंधापैकी तुम्हाला फक्त 1 निबंध लिहायचा आहे, ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन ठेवा। ओके, चला ठीक आहे। तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आताच या ठिकाणी असे निबंधाचे प्रकार आहेत। आता याच्यापैकी निबंध कोणता निवडायचा? ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की या ठिकाणी हे सगळे निबंध काय आहेत आणि याच्यामध्ये काय काय आहे। ओके, प्रत्येक निबंध करत बसू नका, एकदा मी या ठिकाणी चेक करतोय सर्वांना व्यवस्थित क्लिअर दिसतंय का? मला सांगा तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही कोणता निबंध या ठिकाणी चूज केलेला आहे। ओके, एकदा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय, कोणता निबंध तुम्हाला लिहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मी सांगेल मला कोणता निबंध वाटतोय की तुम्ही लिहायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 10 पैकी 10 मार्क पडतील आणि तुमचे मार्क कटणार नाहीत। ओके, आणि तुम्हाला तो निबंध सोपा बी असेल, एकदम रसरशीत असेल, रसाळ तो निबंध असेल आणि एकदम सुसंगतपणे त्याची मांडणी तुम्हाला करता येते असा निबंध मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। चला ठीक आहे। ध्रुव म्हणतोय सर पहिला। ओके, त्याच्यानंतर ब्लर दिसत नाहीये, तुमचं नेटवर्क एकदा चेक करा, सगळ्यांना एकदम व्यवस्थित आणि क्लिअर दिसत आहे। हो का, मी इथं चेक करत आहे, एकदम व्यवस्थित आणि क्लिअर दिसत आहे। ओके, तुम्हाला जर समजा ब्लर दिसत असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमची क्वालिटी एकदा वाढवून घ्या। ओके, 720 मध्ये बघा। हां यस, भाषू म्हणतोय सर तिसरा, धीरज म्हणतोय सर दुसरा, अच्छा तेजस म्हणतोय सर 5वा। ओके, RJ एडिट म्हणतोय सर पहिला। ओके, RJ निकोसे बोलतोय सर पहिला, समीर चौरे दुसरा, म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळं म्हणणं आहे। ओके, चला ठीक आहे। आता माझं म्हणणं काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता भरपूर सारे विद्यार्थी म्हणतात सर दुसरा, किरण बेदकी म्हणते दुसरा, अक्षय दराडे म्हणते सर दुसरा, श्याम गुरु म्हणते दुसरा। ओके, चला ठीक आहे। दुसरा निबंध कोणता आहे? व्यक्ती चित्रणात्मक निबंध। ओके, चला ठीक आहे, बघूया। आता विद्यार्थी मित्रांनो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिला निबंध या ठिकाणी चूज करा। पहिला निबंध हा वर्णनात्मक आहे, तुम्हाला त्याचं वर्णन करता येतं, यस येते लक्षामध्ये। पण तुम्हाला मी 2 ऑप्शन सांगालो। ओके, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा पहिला निबंध तुम्ही चूज करा वर्णनात्मक, कशाचं बी वर्णन। आता कशाचं वर्णन असतं बघा, या वर्णनात्मक निबंध मध्ये काय काय येऊ शकतं, कशाचं वर्णन असतं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। वर्णनात्मक निबंधामध्ये स्थळाविषयी वर्णन करायचं असेल, एखादं तुम्ही पाहिलेली एखादी स्मार्ट सिटी, तुम्ही अनुभवलेलं एखादं गरीब गाव, ओके त्याच्याविषयी म्हणजे एखाद्या स्थळाविषयी वर्णन असेल, एखाद्या ऋतूविषयी वर्णन असेल, ओके तुमचा आवडता ऋतू याबद्दल या ठिकाणी वर्णन करा। त्याच्यानंतर निसर्गाबद्दल वर्णन असेल, एखादा प्रवास असेल, तुम्ही जर समजा या ठिकाणी इथून गोव्याला फिरायला गेले किंवा तुम्ही दुसऱ्या गावाला फिरायला गेले तर तुमचा प्रवास कसा झाला या ठिकाणी त्याचं वर्णन करायचंय। मग मला सांगा ती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रवास तुम्ही केलेला आहे, मग तुम्हाला वर्णन त्याचं करता येईल ना, येते लक्षामध्ये। त्याच्यामुळे सांगतोय वर्णनात्मक जो निबंध आहे तो सगळ्यात सोपा आहे।
इथे लक्षामध्ये ओके एखादी घटना असेल, इथे लक्षामध्ये एखादी घटना असेल. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी 2022 चा पेपर घेतला तर मी पाहिलेला अविस्मरणीय सामना, बरोबर आहे. ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय झाली, एखादी घटना झाली. इथे लक्षामध्ये मग प्रसंग असेल, घटना असेल, प्रवास असेल, निसर्ग असेल, याच्याविषयी जर समजा तुम्हाला वर्णन करायचं असेल तर अशा निबंधास आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, वर्णनात्मक निबंध म्हणतो. लक्षात आलं सर्वांना. बघा वर्णनात्मक निबंधामध्ये कोणकोणते मुद्दे येतात, सर्वांना लक्षात आलं का? यस और नो सांगा. वर्णनात्मक निबंधामध्ये कोणकोणते मुद्दे येतात सर्वांना लक्षात आलं? ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे आपण बघणार आहोत व्यक्ती चित्रणात्मक निबंध. यस, याच्याबद्दल बी या ठिकाणी माहिती सांगणार आहे, कारण की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर 2 पण सिलेक्ट करतं. ओके, मग ज्यांना खरंच ऑप्शन नंबर 2 सोपं जाते त्या विद्यार्थ्यांसाठी पण सांगतो व्यक्ती चित्रणात्मक निबंधामध्ये काय काय येणार आहे. ओके चला ठीक आहे, सांगणार आहे सगळ्या गोष्टी. बघा इकडं व्यक्ती चित्रणात्मक निबंधामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा व्यक्ती वर्णनात्मक म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी वर्णन करा. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा 2022च्या क्वेश्चन पेपर मध्ये बघा व्यक्ती वर्णनात्मक निबंध इथं आलता माझे आवडते शिक्षक. माझे आवडते शिक्षक म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल वर्णन करा. माझी आई म्हणजे तुमची आई, इथे लक्षामध्ये. मग इथं बी बघा हो का, तुम्हाला सांगालो हे 2 निबंध तुम्ही या ठिकाणी चूज करा. वर्णनात्मक निबंध लिहा किंवा व्यक्ती चित्रणात्मक निबंध जर आला माझी आई, माझे बाबा, माझे मामा. ओके, जर समजा किंवा माझे आवडते शिक्षक किंवा तुमचे आवडते शिक्षक. ओके, जर समजा असा निबंध आला तर तो तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. आणि तुम्हाला जर समजा खरंच तो व्यवस्थित मांडता येत असेल एखादा व्यक्ती चित्रणात्मक निबंध तर तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या दोघांपैकी कोणता बी एक तुम्ही या ठिकाणी चूज करा. इथे लक्षामध्ये व्यक्ती चित्रणात्मक असेल किंवा वर्णनात्मक निबंध असेल. इथे लक्षामध्ये खालचे निबंध आत्मव्रतात्मक, ओके वैचारिक निबंध याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. आत्मव्रतात्मक निबंध आणि वैचारिक निबंध याच्यामध्ये कोणकोणतं विचारले बघा. सूर्य नाही सॉरी मी शाळेची घंटा बोलतोय याच्याविषयी तुम्हाला जास्त माहिती आहे का? मग बोलत असेल तर काय होईल, काय होईल तुम्हाला तेवढं नाही 5-6 ओळी लिहिता येईल फक्त, पण 5-6 ओळीच्या व्यतिरिक्त जास्त ओळी तुम्हाला लिहिता येईल का? नाही. त्याच्यामुळे असे निबंध चूज करू नका. आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान असे निबंध या ठिकाणी चूज करू नका. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा कल्पना प्रधान निबंध. यस, हा पण एखाद्या वेळेस तुम्हाला जर विषय आवडला तर तुम्ही हा पण चूज करू शकता. याच्यामध्ये जास्त तुम्हाला फेकता येतं, दॅट इज द फेकॉलॉजी करता येते, बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांचा आवडता विषय असतो फेकॉलॉजी. कुणाचा आवडता विषय फेकॉलॉजी सांगा बरं कमेंट मध्ये. चला ठीक आहे, 662 वा 724 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह आहेत. खूप खूप धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांचे. एकदा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लाईक होऊन जाऊ द्या यार, एकदा लाईक होऊन जाऊ द्या. आणि हा परिवर्तन, यस परिवर्तन द लर्निंग ॲपचा लोगो जो आहे तो या ठिकाणी पाठीमागे आहे, तो कशा पद्धतीने दिसत आहे एकदा मला चॅट बॉक्स मध्ये कळवा. यस, मला या ठिकाणी बघायचं आहे की तुम्हाला हा जो लोगो आहे आपल्या परिवर्तन ॲपचा तो आवडला का आणि टी शर्ट वर या ठिकाणी व्यवस्थित दिसतंय का? यस यस, सिद्धी म्हणते सर फेकॉलॉजी. यस, दिस इज माय फेवरेट सब्जेक्ट. ओके चला ठीक आहे. हा रसग्रहण मी संध्याकाळी शिकवणार आहे, रसग्रहण. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यानंतर आणखीन एका टॉपिकवर मी व्हिडिओ बनवणार आहे. कोणत्या टॉपिकवर? या सगळी या ठिकाणी बघा पूर्ण तुमच्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे. तर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहे? यस, लगेच 4:30 वाजता 5 वाजता जॉईन करायचंय. 5 वाजता जॉईन करा. आणि तो टॉपिक आहे बघा साहित्य प्रकार. 2 साहित्यापैकी एक साहित्य येणारच आहे. यस, मागच्या वेळेस एक आलतं, आता ते पुढचं येणार आहे. आणि साहित्य प्रकार किती मार्काला आहे का? 10 मार्काला आहे, बरोबर आहे. पहिल्या साहित्यावर प्रश्न विचारला आहे त्याच्यामुळे आता चान्सेस या ठिकाणी खूप कमी आहेत पहिल्याच्या साहित्यावर. ओके, त्याच्यामुळे फक्त 2 पेजेस या ठिकाणी आपल्याला ते वाचायचे पॅरेग्राफ आणि त्याच्यावर आपल्याला उत्तर सांगायचे आहेत. ओके, तर 5 वाजता देखील सर्वांनी जॉईन करायचंय. आज संध्याकाळी सायंकाळी 5 वाजता सर्वांनी जॉईन करायचंय. ओके, साहित्य प्रकार आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. 10 मार्काचा पोर्शन आहे आणि 2 साहित्य प्रकारापैकी एक साहित्य प्रकार हा फिक्स असतोच. त्याच्यानंतर उपयोजित विद्यार्थी मित्रांनो 4 उपयोजित असतात. 4 पैकी या ठिकाणी बघा 2 फिक्स असतात, मुलाखत आणि माहिती पत्रक किंवा अहवाल. ओके, हे पण मी या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता एक्सप्लेन करणार आहे. इथे लक्षामध्ये आता जे विद्यार्थी बघा जास्त ग्रामरवर फोकस करत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ग्रामरवर जास्त फोकस करू नका. या ग्रामर मधला तुम्ही एक पार्ट फोकस करू शकता, वाक्यप्रचार, बरोबर आहे. आता हे बोर्डाचं पुस्तक आहे.
या बोर्डाच्या पुस्तकामध्ये शेवटी त्यांनी वाक्यप्रचार दिलेले आहेत, फक्त 2 पेजेसचे वाक्यप्रचार आहेत. तेवढे जर समजा तुम्ही लक्षात ठेवले, तेवढे जर समजा तुम्ही वाचले, तर त्या ठिकाणी त्याच्यापैकीच या ठिकाणी एक वाक्यप्रचार येणार आहे, 2 मार्कासाठी येणार आहे. बरोबर आहे. ओके. आणि फिक्स आहे, फक्त 2च पेज आहे. ओके. सध्या या व्हिडिओ पुरतं आपण निबंधाविषयी फक्त बोलूया, बाकी तुम्हाला आता पूर्णपणे मी गायडन्स करणार आहे. ओके. चला ठीक आहे. हां, तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध कोणता निवडायचा लक्षात आलं? एकतर वर्णनात्मक निबंध निवडा किंवा व्यक्तिचित्रणात्मक निबंध निवडा. ओके. आता वर्णनात्मक निबंध या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते आहेत ते आपल्याला आता या ठिकाणी बघायचं आहे. ओके. आता वर्णनात्मक निबंध बघा कोणकोणते आहेत. इथं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी लिस्ट या ठिकाणी गोळा केलेली आहे. वर्णनात्मक निबंध, ज्या विद्यार्थ्यांना वर्णनात्मक निबंध लिहायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये एकदा मेसेज करा. येस येस असा मेसेज करायचा आहे सर्वांनी. ज्यांना वर्णनात्मक निबंध लिहायचा आहे अशाने येस येस मेसेज करायचा आहे. ओके. चला ठीक आहे. चला 916 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह आहेत. ओके. विद्यार्थी मित्रांनो बघा आता कोणकोणते निबंध याच्यामध्ये येतात. यस, हां, वर्णनात्मक माझी शाळा. यस, माझी शाळा या ठिकाणी हा निबंध येऊ शकतो. एकच मिनिट जस्ट. चला ठीक आहे. बघा पहिला निबंध आहे विद्यार्थी मित्रांनो माझी शाळा. ओके. तुमच्या शाळेविषयी तुम्हाला खूप काही सांगता येतं, वर्णनात्मक आहे. माझी आई, इथे लक्षामध्ये तुमच्या आईविषयी तुम्हाला खूप सारं सांगता येतं. ओके. आईने मला असं केलं तसं केलं, एकदा खरंच लई मारलं होतं. ओके. मी खोटं बोललो होतो, असे तसं तुम्ही खूप काही लिहू शकता याच्याविषयी. त्याच्यानंतर भारतीय शेतकरी, शेतकऱ्याविषयी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपल्या आजूबाजूला शेतकरी आहेत, भरपूर सारे शेतकऱ्यांचे या ठिकाणी मुलं आहेत. ओके. मी पण एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. ओके. तर भारतीय शेतकऱ्याविषयी पण तुम्हाला लिहिता येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आता वसंत ऋतू वगैरे तुम्हाला जास्त लिहिता येत नाही, त्याच्यामुळं असं जर समजा वसंत ऋतू वगैरे येणार नाही, मी समजा 100% येणार नाही, 100% येणारच नाही, कारण की आपल्या सिलेबसच भाग नाही तो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्राला मिळालेले पारितोषिक याच्याविषयी तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आवडते पाहुणे. ओके. आवडते पाहुणे. यस, तुमचे आवडते पाहुणे कोणकोणते आहेत. यस, याच्याविषयी तर काही मुलं भरपूर या ठिकाणी विचार करत आहेत. ओके सर, हा जर टॉपिक आला तर बघायचं कामच नाही. आवडते पाहुणे बघा, तुमचे आवडते पाहुणे कोण कोण आहेत कमेंटमध्ये मला कळवा बरं. बघूया कोणाकोणाला काय काय आवडतं. यस, यस यस, वा वा, खूप खूप विद्यार्थ्यांचे धन्यवाद. 1018 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत. आज तुम्ही रेकॉर्ड मोडलेला आहे. ओके. खूप खूप धन्यवाद सर्वांना इतका सपोर्ट केल्याबद्दल. तुमचे आवडते पाहुणे कोणकोणते सांगा बरं. आबे बघा, आमच्या मुलांचे आवडते पाहुणे. सर आवडते पाहुणे आत्याची मुलगी. अरे असलं काही लिहू नका, असलं काही लिहिताल तर मार्क या ठिकाणी तुमचे कटतील. ओके. काही जर म्हणाले सर मामाचा मुलगा, अरे बापरे बाप, देवा रे देवा असं करू नका रे बाबा. बघा हो का, सगळे आत्या मामा बाबा 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 बाबा, याच्याविषयी याच्या व्यतिरिक्त दुसरा आवडता पाहुणाच नाही कोणाचा. ओके. ओनली मामा. ओके. हां, एकाची आहे मावशी. अच्छा अच्छा, ठीक आहे. काका, एकाचा काका आहे, बाकीचा हो का आत्या, सगळे आत्या म्हणाले, सगळे आत्याच म्हणायचं. असा जर विषय आला रे, आमचे पोरं तर असा लिहितील माहिती आहे का, आवडते पाहुणे. ओके. यस, आला तर लईच भारी होणार आहे. मी केलेले श्रमदान. एखाद्या वेळेस समजा कोणता सार्वजनिक कार्यक्रम असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय श्रमदान केलेलं आहे तो प्रसंग तुम्हाला या ठिकाणी वर्णन करायचा आहे. येथे लक्षामध्ये मी पाहिलेले सैनिकी जीवन. ओके. तो प्रसंग या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, हां, मी पाहिलेली जत्रा. विद्यार्थी मित्रांनो, जत्रा बघा, मी पाहिलेली जत्रा. यस, कोणता निबंध सांगत आहे मी, लक्षात आले सर्वांना, पहिला निबंध सांगत आहे. यस, मी पाहिलेली जत्रा. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी मला झालेले अपघात. आतापर्यंत काय काय मला अपघात झालेले आहे, माझे प्रेरक शिक्षक, माझे गाव, अशा पद्धतीनं जे निबंध येतात. यस, अशा निबंधाला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो, वर्णनात्मक निबंध म्हणतो. मग मला सांगा किती सोपे आहे तो. असाच एक वर्णनात्मक निबंध घ्यायचा का आता. चला ठीक आहे, यस और नो सांगा.
असाच एक वर्णनात्मक निबंध या ठिकाणी आज घ्यायचा का? यस, 1200 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह माझ्यासोबत जोडलेले आहेत. 1220 विद्यार्थी. क्या बात है, क्या बात है, वा वा वा, क्या बात है. ओके, चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणता निबंध चूज करायला लक्षात आलं का? एकतर वर्णनात्मक नाहीतर व्यक्ती चित्रणात्मक निबंध चूज करा. जर समजा हा जर निबंध चूज केला तुम्ही, हा आत्मव्रतात्मक आणि त्याच्यानंतर वैचारिक निबंध, याच्याविषयी थोडंफार लिहू शकता. पण मी सांगतो जास्त बी तुम्ही लिहू शकत नाही. हे असं असतं तसं असतं, मी असं करील तसं करील, मी आमदार झालो तर तुम्ही आमदार झाला तर काय कराल, असा जर आला. आता काही विद्यार्थी मी आमदार झालो तर असं करेल, रस्ते करेल, पाणी पुरवठा या ठिकाणी सगळ्या गावाला फ्रीमध्ये करेल, लाईट बी या ठिकाणी फ्रीमध्ये वाटेल, असं करेल तसं करेल. पण किती ओळी लिहाल हो? फक्त 5, 6 ते 10 ओळी लिहाल. येथे लक्षामध्ये. पण निबंध आपल्याला या ठिकाणी 2 पेज लिहायचा आहे, कमीत कमी 2 पेज निबंध लिहायचा आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असे निबंध चूज करू नका. यस, ओके, माझं ऐकाल तर फायद्यामध्ये राहाल. एकतर वर्णनात्मक निबंध या ठिकाणी सिलेक्ट करा, नाहीतर व्यक्ती चित्रणात्मक निबंध या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. आता वर्णनात्मक निबंधामध्ये काय असतं बघा. यस, वर्णनात्मक निबंधामध्ये काय असतं बघा. आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, तुम्ही एखादं दृश्य पाहिले त्याचं वर्णन किंवा वस्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटलेले जे चित्र असते वाचकासमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध असे आपण त्याला म्हणतो किंवा वर्णनात्मक निबंध होय. आपण जे पाहिले किंवा अनुभवले त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. जे तुम्ही पाहिलेलं आहे त्याचं एकदम सुसंगत वर्णन करायचंय, एकदम शैलीदार वर्णन करायचे. इथे लक्षामध्ये एखादे दृश्य असेल किंवा बघा दृश्य असेल, सहल असेल, घटना असेल, सण असेल, ऋतू असेल, प्रवास असेल, स्थळ असेल, ओके, यांचे खरे तर शब्दचित्रच रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालित्य पाहिजे. ओके, त्याच्यानंतर कलात्मकता असावी लागते. इथे लक्षामध्ये कधी कधी तुम्ही या ठिकाणी ज्या चारोळ्या आहेत चारोळ्याचा देखील विचार करू शकता किंवा चारोळ्या देखील या ठिकाणी तुम्ही निबंधात लिहू शकता. चारोळ्या माहित आहेत सर्वांना? यस, काय असतात चारोळ्या? यस, त्याला आपण काय म्हणतो? सुविचार म्हणतो किंवा चारोळ्या. जे आपण अँकरिंग करताना, सूत्रसंचालन करताना काही आपण चारोळ्या वापरतो, काही आपण त्याला आपण हिंदीमध्ये शेरो शायरी म्हणतो. ओके, तर ही शेरो शायरी मराठीमधली तुम्ही या ठिकाणी इथं लिहू शकता. येथे लक्षामध्ये. चला ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं अशा पद्धतीचं वर्णनात्मक निबंध. ओके, आज आपल्याला एक वर्णनात्मक या ठिकाणी निबंध घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बघा इथं वर्णनात्मक निबंध कोणता आहे? आमची अविस्मरणीय सहल. ओके, तर या ठिकाणी हा निबंध आहे आणि हा निबंध या ठिकाणी या वेबसाईटवर आहे. ओके, आता तुम्हाला थोडं वाचून दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके, कशा पद्धतीनं या ठिकाणी हा जो निबंध आहे हा निबंध आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. वा वा, बसून घ्या. आज 1200 विद्यार्थी लाईव्ह आहेत. तुमचा हिंदी होता कसा गेला? भारी गेला. वा वा. आताच या ठिकाणी आमच्या ऑफलाईनचे विद्यार्थी आलेले आहेत. राम आहे, त्याच्यानंतर कृष्ण आहे आणि कृष्णाचा एक फ्रेंड आलेला आहे. ओके, तर त्यांचा आज हिंदीचा पेपर होता, खूप सोपा होता. ओके, निबंध कोणता आलता? निबंध हिंदीमध्ये असं आहे का? स्टोरी रायटिंग आली असेल. हां, बरं, भारी गेला ना. ओके, चला ठीक आहे. खूप छान यांचा निबंध गेलेला आहे. यांच्यासाठी एक लाईक होऊन जाऊ द्या. यस, ओके, यांच्यासाठी एक लाईक होऊन जाऊ द्या. चला ठीक आहे, लवकरात लवकर फास्ट. हा, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा. यस, आमची अविस्मरणीय सहल. यस, बघा याच्यामध्ये कसं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या शाळेची सहल आयोजित करण्यात आलेली आहे. आम्ही सर्व विद्यार्थी सहलीच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो. बघा कशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा सरांनी 15 दिवस आधी सहलीची म्हणजे सहलीचा दिवस विद्यार्थ्यांना सांगितला. आम्हाला खूप आनंद झाला होता. मागच्या वर्षीची सहल अजून डोळ्यासमोर तशीच ज्वलंत या ठिकाणी उभी होती आणि मला तर खूप घाई होती सहलीला जाण्याची. म्हणजे कशा पद्धतीनं एक स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्याला पूर्ण निबंधाला मांडायचंय येते लक्षामध्ये अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर बघा सरांनी सहलीचा दिवस सांगितल्यापासून आम्हा विद्यार्थ्यांची वर्गामध्ये एकाच गोष्टीवर चर्चा सुरू असायची, ती म्हणजे सहलीचे ठिकाण कोणते असेल यार. ओके, सरांनी या ठिकाणी चला मुंबईला जाऊत आपण. तुम्हाला तेवढं काही वाटणार नाही. चला ठीक आहे बाबा, सर नेत असतील, बरोबर आहे, सरच खर्च करत असतील किंवा सहल नेत असतील, तुम्हाला तेवढं काही वाटणार नाही. पण चौथीचा दिवस आठवा. ओके, कारण की तुम्हाला बाहेर कुठं जाऊ देत नव्हते. एकतर मामाचं गाव नाही तर आत्याचं गाव, मावशीचं गाव, बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बाहेर कुठं जाता येत नव्हतं. मग तुम्हाला सहल या ठिकाणी निघणार आहे ही गोष्ट चौथीला कळाली तर तुम्हाला किती आनंद झाला असेल. तो आनंद तुम्हाला या ठिकाणी हुबेहूब शब्दामध्ये सुसंगत पद्धतीनं मांडायचा आहे. यालाच आपण काय म्हणतो? निबंध म्हणतो.
आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे. बघा तेवढ्यात सर वर्गात आले आणि सरांनी सहलीचे स्थळ आणि वेळ आम्हाला सांगितली. आमच्या सहलीचे ठिकाण होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड. बरोबर आहे. म्हणजे असं पण या ठिकाणी तुम्ही एखाद्या वेळेस गेला जरी नसाल तरी पण एखाद्या वेळेस वर्णन करा, कारण की असं हे किल्ले प्रतापगड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड, असं जेव्हा वाचतं ना या ठिकाणी बघा काटा येतो माणसाच्या अंगावर. येथे लक्षामध्ये? त्याच्यामुळे सांगतो या ठिकाणी कधी पण वर्णन करण्याचा एकदम इतक्या भारी शब्दाचा या ठिकाणी बघा उपयोग करायचा, जेणेकरून पुढच्या वाचणाऱ्या माणसाला एकदम अंगावर काटा आला पाहिजे, नाहीतर त्याला थोडी दया उत्पन्न झाली पाहिजे की नाही यार काय लिहिलंय यानं. ओके चला ठीक आहे. पुढे बघा, सरांनी आम्हाला किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती दिली व सहलीला जाताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची ते पण आम्हाला सांगितलेले आहे. म्हणजे सांगायचं काय बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आचल वचल करायचं नाही. निबंध लिहिताना सिस्टमॅटिक पद्धतीनं पूर्ण लिहायचं, सुरुवातीपासून एकदम जसं ते प्रसंग घडलेला आहे तसं तुम्हाला वर्णन करायचं आहे. आचल वचल केलं की तुमचे निबंधाचे मार्क गेले, ही गोष्ट या ठिकाणी लिहून ठेवा तुम्ही. ओके चला. सहलीचा दिवस सांगितल्यापासूनच मी तयारीला लागलो. मला ओढ लागली होती ती किल्ल्याला म्हणजे किल्ल्याच्या भेटीची. सांगितल्याप्रमाणे सहलीचा दिवस गुजरला. आम्ही सर्वजण सरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 6:30 वाजता शाळेच्या मैदानात जमलो आणि सर्वांचे आई बाबा विद्यार्थ्यांना सोडायला सोबत आलेले होते किंवा होते. ओके त्याच्यानंतर बघा, सहल असल्यामुळे सर्व मुले अगदी वेळेत उपस्थित होती. आपल्याला तर माहित आहे कधीच या ठिकाणी बघा जे एखाद्याचं नाव घ्यायचं, एखादा समजा काय असेल काही बी समजा एखादा टम्या असेल, टम्या, डू यू नो टम्या? तुमचा मित्र एखादा टम्या असेल. ओके तर टम्या हा दररोजच उशीर करायचा, पण त्या दिवशी सहल म्हणलं की टम्या सगळ्यात आधी येऊन बसला आणि बसच्या सगळ्यात पुढच्या खुर्चीवर या ठिकाणी टम्या येऊन बसला. मग या ठिकाणी बघा याला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो वर्णन. येते लक्षामध्ये? म्हणजे तुमची सहल जी आहे किती इंटरेस्टिंग होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. एखाद्या वेळेस तुम्ही 1-2 गोष्टी फेका, एखादं कॅरेक्टर तुम्ही ऍड करा स्वतःहून. येते लक्षामध्ये? ओके चला ठीक आहे. बघा पुढं, सरांनी सर्व मुलांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आपण ऐतिहासिक ठिकाणी निघालो आहोत, कोणीही गैरवर्तन करणार नाही याची या ठिकाणी काळजी घ्यायची. सरांनी सर्व मुलांची हजेरी घेतली. सहलीला जाण्यासाठी आमच्या शाळेने बसची व्यवस्था केली. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बघा ही सहल आहे आणि कशा पद्धतीनं हो काही सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ओके सो तुम्हाला पण अशाच पद्धतीनं या ठिकाणी वर्णनात्मक निबंध या ठिकाणी लिहायचा आहे. चला किती विद्यार्थी या ठिकाणी लावे आहेत? बापरे बाप, जवळपास 1200 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत. 1278 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत. विद्यार्थी मित्रांनो सांगितलं निबंधाची सुरुवात एकदम व्यवस्थित झाली पाहिजे आणि निबंधाचा शेवट पण या ठिकाणी तसा चांगला झाला पाहिजे. 1300 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी जोडलेले आहेत. सर उपयोजित मराठी पण समजून द्या ना. यस 5 वाजता सर्वांनी जॉईन करायचंय. 5 वाजता मी सांगणार आहे पुढचा भाग. ओके आणि पुढच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी काय सांगितलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं मी लिहिलेल्या आहेत. 5 वाजता सर्वांनी जॉईन करा. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा साहित्य प्रकाराचा भाग घेणार आहोत. म्हणजे 10 मार्काचा साहित्य प्रकार, 2 साहित्य प्रकारापैकी एक येणारच आहे. गेल्या वर्षी एक आलतं त्याला सोडून द्या, म्हणजे या वर्षी दुसरं येणारच आहे. येते लक्षामध्ये? ओके आणि तो साहित्य प्रकार आपल्याला करायचा आहे. मी म्हणतोय दोन्ही बी करून घ्या. फक्त 2 साहित्य प्रकार आहेत. येते लक्षामध्ये? 2 करून घ्या, 10 मार्क तुमचे पक्के. आणि त्याच्यानंतर पुढचं उपयोजित 4 उपयोजितापैकी कोणते बी 2 उपयोजित करा. मुलाखत फिक्स करा, त्याच्यानंतर अहवाल करा किंवा त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पुढचं कोणतं आहे माहितीपत्रक करा. अहवाल करा किंवा माहितीपत्रक करा. मी म्हणतोय माहितीपत्रकच करा. माहितीपत्रक सोपं आहे आणि इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत करा उपयोजित. ओके आणि उपयोजित ओके किती मार्काला आहे माहिती आहे का? 14 मार्काला उपयोजित आहे. इथे लक्षामध्ये संध्याकाळी 7 वाजता आपण लाईव्ह उपयोजित घेऊता. ओके चला ठीक आहे. सर्वांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वांना पाठ समजलाय का? यस ऑर नो सांगा. आणि कोणता निबंध या ठिकाणी चूज करणार आहोत एकदा मला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. शिंदे गौरव म्हणतोय सर कल्पना प्रधान निबंध. शिंदे कल्पना प्रधान निबंध यस निवडताना थोडा विचार करून निवड, कारण की याच्यामध्ये जास्त लिहिता येणार नाही. कल्पना प्रधान निबंधामध्ये जास्त लिहिता येणार नाही. फेकॉलॉजी असते पण तुम्ही किती फेकणार आहेत हे तुमच्यावर डिपेंड आहे बरं, कारण की एखाद्या विद्यार्थ्याला जास्त फेकता येतं, एखाद्याला फेकता येणार नाही. ओके तुम्ही तुमच्या गावचे सरपंच झाले तर तुम्ही काय कराल? इथं बघा इथं काय होता 2022 मध्ये कल्पनात्मक निबंध कोणता होता? सूर्य नाही उगवला तर काय कराल? ओके काही विद्यार्थी म्हणाल सर सूर्य नाही उगवला तर आम्ही मस्तपैकी यस चादर पांघरून झोपी जाल. येते लक्षामध्ये? मग तुम्ही किती वेळ झोपणार आहेत हे या ठिकाणी तुम्ही सांगणार आहे का? ओके मग त्याच्यामुळं कल्पनात्मक निबंध निवडताना नेहमी विचारपूर्वक या ठिकाणी तुम्ही निवडा.
येते लक्षामध्ये? चला ठीक आहे. ओके चला, आणि ग्रामरमध्ये सांगतो या ठिकाणी बघा निबंधाचे 10 मार्क झाले का? ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यस, त्याच्यानंतर कोणता पार्ट आहे? हा, इथं बघा वाक्यप्रचार. वाक्यप्रचार तुम्हाला सांगू का? यस, कुठं आहे? यस, ही PDF प्रोव्हाइड करू का? ही जी PDF आहे या PDF मध्ये विद्यार्थी मित्रांनो वाक्यप्रचार आहे. ओके, खाली जर समजा तुम्ही गेला तर खाली वाक्यप्रचार आहेत. जस्ट 2-3 या ठिकाणी लाईन आहेत आणि 2-3 लाईन मध्येच या ठिकाणी वाक्यप्रचार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे कुठं वाक्यप्रचार आहे तर. एकच मिनिट जस्ट. हो का, उत्तम निबंध लेखन कसे करायचे या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट करून घ्या बरं. उत्तम निबंध लेखन या ठिकाणी कसे करायचे हे या ठिकाणी 2-3 महत्त्वाचे पॉईंट आहेत. सर्वांनी या ठिकाणी इथं थोडं लक्ष द्यायचं आहे. यस, 2 मिनिटाचा तुमचा वेळ घेणार आहे आणि उत्तम या ठिकाणी निबंध लेखन कसे करायचे याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तम निबंध लेखन करायचं असेल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा आकर्षक सुरुवात असली पाहिजे. जर सुरुवात चांगली असेल तर त्या ठिकाणी निबंध वाचणाऱ्याला एकदम छान वाटेल आणि तुम्हाला मार्क चांगले भेटतील. त्याच्यानंतर एकात एक गुंपलेली संयुक्तिक मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. परिणामकारक शेवट करायचा आहे. म्हणीचा वापर करायचा आहे, वाक्यप्रचाराचा वापर करायचा आहे, सुभाषिताचा वापर करायचा आहे. इथं लक्षामध्ये जेवढ्या बी समजा म्हणी असतील. ओके, एखादा समजा या ठिकाणी तुम्ही प्रसंगात्मक निबंध लिहित आहेत, तुम्ही अनुभवलेली सहल. ओके, तर त्या ठिकाणी बघा टम्या जो आहे या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितल्या पण टम्याच्या काही लक्षात बसल्याच नाहीत. ओके, मग तुम्ही म्हणू शकता ना, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. बरोबर आहे, तर या ठिकाणी तसाच अवतार या ठिकाणी टम्याचा झालेला आहे. येते लक्षामध्ये? ओके, आणि शेवटी टम्यानं जे करायचं नव्हतं तेच केलं, कारण की त्या ठिकाणी यस करायची नव्हती पण त्यांनी केली. ओके, मग तो दंड कुणाला बसला? मास्तरला बसला. बरोबर आहे, येते लक्षामध्ये? मग अशा पद्धतीने याला तुम्ही रोमांचकारी बनवू शकता. पण किती बी लई फेकू नका, जास्तही फेकल्यावर या ठिकाणी तुमच्या सगळ्या गोष्टी उघड होतील. ओके, व्यवस्थित फेका. ओके, हां चला ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अवतरणाचा गरजेनुसार किंवा प्रमाणशीर वापर करा. अर्थपूर्ण शब्दरचना करा. अर्धवट शब्दरचना सोडू नका. ओके, पूर्ण त्याचा अर्थ काही ना काही निघाला पाहिजे. एक जर वळ वाचली त्याच्यातून अर्थ निघाला पाहिजे. एक पॅरेग्राफ वाचला त्याच्यातून काही ना काही समजलं पाहिजे. असं अर्थपूर्ण शब्दरचना या ठिकाणी करा. विरामचिन्हाचा वापर करा. ओके, त्याच्यानंतर बघा स्वतःच्या शब्दात या ठिकाणी जास्त वर्णन करा. गाईडमध्ये जर निबंध तुम्हाला जर समजा दिला असेल, गाईडमधला निबंध लिहूच नका. मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर निबंधाची कॉपी या ठिकाणी कुणा दिली ती लिहू नका. स्वतःच्या मनानंच निबंध लिहा. आणि निबंध लिहिते वेळेस या ठिकाणी बघा सगळ्यात शेवटचा प्रश्न निबंध आहे आणि सगळ्यात शेवटी निबंध लिहिणं होत नाही. इथे लक्षामध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हा जो विभाग 5 आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा हा जो विभाग 5 आहे व्याकरण व लेखन 20 मार्काचा, हा तुम्ही या ठिकाणी बघा निबंध तुम्ही या ठिकाणी सगळ्यात आधी पण लिहू शकता. बरोबर आहे, किंवा तुम्ही मध्ये या ठिकाणी लिहू शकता. बरोबर आहे, पण निबंध समजा तुम्ही सगळ्यात शेवटी जर लिहायचा विचार केला आणि विचार करा शेवटचे फक्त 15 मिनिटं बाकी आहेत आणि 10 मार्काचा तुमचा निबंध बाकी आहे, तर त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला आठवणार नाही. तुम्हाला या ठिकाणी किती जरी तुम्ही चांगलं प्रिपरेशन केलं असलं तर निबंध तुम्ही या ठिकाणी जर शेवटी या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये लिहिला तर मी सांगतो तुमच्या मार्कावर 100% परिणाम होईल. इथे लक्षामध्ये? ओके, तर या ठिकाणी बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला लक्षात ठेवायच्या. चला, 1500 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह जोडलेले आहेत. 1584 विद्यार्थी. खूप खूप धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांचे. ओके, एकदा लाईक होऊन जाऊ द्या व्हिडिओला. येस, एकदा लाईक होऊन जाऊ द्या. चला ठीक आहे, निबंधाची सुरुवात मध्ये करा किंवा स्टार्टिंगला करा. ओके, हां आता हा वाक्यप्रचार या ठिकाणी बघा 2 मार्काला आहे. हा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे वाक्यप्रचार. ओके, हो का, इथं काही मुद्दे आहेत. येस, याचा एक स्क्रीनशॉट घ्या बरं, कारण की हे पुस्तकातलं आहे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, चला ठीक आहे, हे पुस्तकातलं आहे आणि याच्यापैकीच निबंध या ठिकाणी यस येऊ शकतो. बघा, माझे आवडते शिक्षक हा निबंध गेल्या वर्षी आलता. त्याच्यानंतर या ठिकाणी सूर्य मावळला नाही तर, सूर्य मावळला नाही तर किंवा सूर्य उगवला नाही तर एकच आहे. हे 2 निबंध या ठिकाणी गेल्या वर्षी आलते. मला वाटतंय आमची अविस्मरणीय सहल हा निबंध या ठिकाणी येऊ शकतो. ओके, पहाटेचे सौंदर्य, आमची अविस्मरणीय सहल, माझा आवडता कलावंत. यस, ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पेट्रोल संपले तर, या ठिकाणी हे निबंध या ठिकाणी येऊ शकतात कारण की पुस्तकामध्ये दिलेले आहेत. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. घेतला सर्वांनी स्क्रीनशॉट? चला ठीक आहे, पुढे चला.
हे पारिभाषिक शब्द वगैरे आहेत, ओके, इंग्लिशमधले, हे एखाद्या वेळेस येऊ शकतात. वाक्यप्रचार, शब्दार्थ व वाक्यप्रचार. वाक्यप्रचार एक, चला हो काय, 2 पेज आहेत विद्यार्थी मित्रांनो वाक्यप्रचार. ओके, हे 2 पेज या ठिकाणी वाक्यप्रचार आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला, पूर्ण पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंत आहे. अगतिक होणे म्हणजे निरुपाय होणे, अवखळ म्हणजे अनिर्बंध, ओके, असे या ठिकाणी हे वाक्यप्रचार आहेत. सर्वांनी एकदा वाचा. गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे, तात्पर्य म्हणजे सार, ओके. इंगळी म्हणजे काय, विंचवाची एक जात आहे किंवा मोठा इंचो आहे, ओके. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी विसर्ग देणे म्हणजे सोडून देणे, निरागस म्हणजे निष्पाप, पारखे होणे म्हणजे दुरावणे. यस, अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे वाक्यप्रचार आहेत एकदा तुम्ही वाचून घ्या. यस, 2 मार्काला हा पार्ट आहे, इथे लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला आजचा सेशन जरूर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि 5 वाजता सर्वांनी जॉईन करायचंय. 5 वाजता आपण साहित्य प्रकार घेणार आहोत, ओके. 2 पैकी 1 साहित्य प्रकार फिक्स येणार आहे आणि मार्क किती आहेत माहित आहे का, 10 मार्क आहेत, ओके. येतं लक्षामध्ये. चला ठीक आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन पण दाबा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी व्हिडिओला जरूर नक्कीच लाईक करा, ओके. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय टू ऑल ऑफ यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.